हॅलो गाईज, फुस्की बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. या आठवड्यामध्ये आणखी काही मराठी मूव्हीज ज्या आहेत बॉक्स ऑफिसवरती रिलीज झालेल्या आहेत, तर त्यांचीच कमाई आपण या बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या नवीन व्हिडिओमध्ये जे आहे ते पाहूयात. तर चला लेट्स स्टार्ट. पहिला मूव्ही ज्या आहे या आठवड्यामध्ये रिलीज झालेला बघा, ज्याचं की नाव आहे म्हणजे वाघाचे पंजे. आता या मूव्हीची कमाई जर सांगायला गेलं तर मूव्हीनं 5 दिवसामध्ये 9 लाख रुपये जे आहेत ते कमवलेले आहेत. आणि प्रेक्षकांचे पंजे या मूव्हीसाठी कुठेच थिएटरमध्ये आपण म्हणू शकतो की उमटले नाही. त्यामुळं हा मूव्हीचा आहे सुपर डुपर फ्लॉप जे आहे ते ठरलेला आहे. त्यानंतर अष्टपदी हा एक नावाचा मूव्ही रिलीज झाला होता. 8ही प्रेक्षक या मूव्हीला थिएटरमध्ये भेटले नाही वाटतं. त्यामुळेच या मूव्हीची कमाई फक्त 4 लाखांवरती जी आहे ती राहून गेली. त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांच्यावरती रिलीज झालेला मूव्ही, त्याचं की नाव होतं धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर म्हणून, ज्या मूव्हीनं फक्त 5 लाख रुपये कमवलेले आहेत. याच्याविषयी तर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला होता. ज्याविषयी नाही बोललं तरच बरं, तुम्ही जर बघितलं नसेल तर नक्कीच व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन या मूव्हीला तुम्ही मूव्हीचा व्हिडिओ जे आहे ते बघू शकता. आणि यानंतर आणखी एक दोन मराठी मूव्हीज रिलीज झाले होते या वीकमध्ये, ज्याचं की नाव होतं एक मवाली नावाचा मूव्ही आणि दुसरा होता पायी वाटांची सावली नावाचा. दोन्ही मूव्हीज सुपरहिट 1-1 लाख रुपये कमवलेले आहेत. अतिशय उत्तम गगनचुंबी कमाई म्हणू शकतो आपण बघा, कारण की 1-1 लाख तुम्ही विचार करा, 4-5 दिवस ओलांडत आहेत आणि 1-1 लाख रुपये हे चित्रपट जे आहेत ते कमवत आहेत. एकाच दिवशी एक तर 10-15 चित्रपट रिलीज करून टाकायचे आणि वरून बोंबलायचं की म्हणजे मूव्हीज जे आहे ते कमाई करत नाहीत, बरोबर प्रमोशन नाही, बरोबर रिलीज नाही, काहीच नाही. आणखी एक मागच्या आठवड्यामध्ये रिलीज झालेला मूव्ही होता बघा, ज्याचं की नाव होतं एप्रिल मे 99. आता या मूव्हीला जवळपास 99 प्रेक्षकांनी भेट दिली. त्यामुळे हा मूव्ही आणखी 2-3 लाखांची कमाई जी आहे दिवसाला करत आहे. आणि या मूव्हीची आतापर्यंत कमाई जवळपास 1,06,00,000 रुपये झालेली आहे. ठीकठाक कमाई करत आहे. नक्कीच बजेट तर रिकवर काही करू शकणार नाही, परंतु जेवढं प्रॉफिट त्यांच्या प्रोड्युसर्सला, मेकर्सला हा चित्रपट काढून देईल तेवढी चांगलीच गोष्ट आहे. नक्कीच OTTवरती रिलीज झाल्यानंतर चांगले व्ह्यूवर्स या मूव्हीला भेटतील, हिंदी असतील किंवा नॉन हिंदी ऑडियन्स. आणखीही जो चित्रपट बॉक्स ऑफिसवरती थांबत नाही, त्याचं की नाव आहे आता थांबायचं नाही. याची देखील कमाई 7,07,00,000 रुपये झालेली आहे. 50% जास्त रिटर्न या मूव्हीनं त्याच्या मेकर्सला मिळवून दिलेला आहे. आता थांबायचं नाही या चित्रपटाचं जर थोडंफार सांगायला गेलं तर 4 कोटी या मूव्हीचं बजेट होतं बघा. आणि तुम्ही विचार करू शकता, 4 कोटी बजेट आहे आणि या मूव्हीनं 7 कोटींपेक्षा जास्त कमाई आता केलेली आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो 50% जास्त रिटर्न. 1-2 ठिकाणी या मूव्हीचे आर्टिकल्सही रिलीज झाले, न्यूजही रिलीज झाले की या मूव्हीनं 50 ते 51% जास्त रिटर्न मूव्हीच्या मेकर्सला मिळवून दिलेला आहे. आणखी हा मूव्ही हिट नाही, परंतु नक्कीच एक सक्सेसफुल बॉक्स ऑफिस सक्सेसफुल आपण म्हणू शकतो या मूव्हीला. त्यानंतर आणखी एक सईताईचा रिलीज झालेला मूव्ही जो की गुलकंद आहे. याही मूव्हीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगायला गेलं तर या मूव्हीनं 7,70,00,000 रुपये कमवलेले आहेत. नक्की हा मूव्ही जो आहे आणखी बॉक्स ऑफिस कलेक्शन करेल. दोन्ही मूव्हीज जे आहेत आता थांबायचं नाही आणि गुलकंद आणखीही चांगलं बॉक्स ऑफिस परफॉर्मन्स, चांगलं बॉक्स ऑफिस कलेक्शन करत आहेत नवीन रिलीज झालेल्या मूव्हीजपेक्षा. आणि आणखी मला तरी वाटतं की या मूव्हीज ज्या आहेत 50-1 लाख रुपये तर नक्कीच बॉक्स ऑफिसवरती कमवतील. म्हणजे 8-8 कोटी एक बॉक्स ऑफिसवरती रफली या मूव्हीज कमवतील आणि हिट टॅग जे आहे ते मिळवतील. तर हे होतं बघा फुस्की बॉक्स ऑफिस कलेक्शन चा दुसरा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी याचं नाव फुस्की का ठेवलं, कारण की मराठी मूव्हीज जे आहेत बॉक्स ऑफिस कलेक्शन जे आहेत, कमाई जे आहेत तशा प्रकारचे करत आहेत बघा. त्यामुळे मी या सीरीजचं नाव अशा प्रकारे ठेवलेलं आहे. तुम्ही नक्कीच मूव्हीचं चांगलं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं तर आणखी एक काहीतरी वेगळंच अतरंगी नाव मी ठेवेल आणि एक वेगळी सीरीज जी आहे ते तयार करेल. तुमचं मत आहे नक्की या मूव्हीजबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा. थँक्यू.